आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. बरेच लोक बाहेरून या ठिकाणामध्ये आलेले आहेत. नाशिकवरून, पुण्यावरून, अजून मला वाटतं बाहेर पण बऱ्याच ठिकाणातनं लोक प्रभूला भेटण्यासाठी या ठिकाणात आलेत. आणि येण्याचं कारण त्यांच्या जीवनात देवानं काहीतरी केलेली साक्ष आहे. असंच कोणी या ठिकाणामध्ये येत नाही. प्रभूचं वचन त्यांच्याशी बोललं, त्यांच्यासाठी केलेल्या प्रार्थना देवाने ऐकल्या आणि प्रभूला भेटून अजून काहीतरी नवीन आमच्या जीवनामध्ये आम्ही ग्रहण करावं. लक्षात घ्या, ज्या दिवशी आम्ही देवाच्या घरामध्ये पाऊल टाकतो, असाधारण असणारा देव आमच्या जीवनामध्ये, आमच्या परिस्थितीमध्ये बदल करत असतो. मला आठवतं की एका आंटीने मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की 2022 मध्ये मुलानं ज्या ज्या व्यवसायामध्ये हात घातला आणि सगळा टोटल लॉस त्याचा झाला. माझा मुलगा हताश आहे, निराश आहे, नवीन बिझनेस त्याला करूशी वाटत नाही, सगळं काही त्याचं संपलेलं आहे. आणि हतबल अवस्थेमध्ये ते म्हटले की जेवढं त्यानं गमावलं तिथून परत मिळण्याची पण अपेक्षा नाही आहे. परंतु ते म्हटले तुम्ही आमच्या मुलासाठी प्रार्थना करा. आणि त्यांच्या मुलासाठी प्रार्थना केली. मी प्रार्थना करताना हा शब्द देवाकडे मागितला की देवा, यांचं जे गेलं, ज्या लोकांनी अडवलं, त्या लोकांच्या अंतःकरणाचा ताबा घे आणि सगळं परत मिळू दे. आणि जशी प्रार्थना केली, नवीन वर्षामध्ये प्रभूनं गेलेलं सगळं त्यांना परत मिळवून दिलं. म्हणजे किती अद्भुत देव आहे तो, की तो तुमचं काहीच नुकसान होऊ देत नाही. जरी नुकसान झालं, एखाद्या व्यक्तीनं तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला, तर भरपाई करणारा देव तुमच्याकडे आहे. तो 100% भरपाई करतो. म्हणून देवाजवळ राखून राहणं, गेलं म्हणून जागेवरती बसणं हा मूर्खपणा आहे. नाही, माझं गेलं, देवाने नाही वाचवलं. देव काढून घेतो यासाठी की तुम्हाला तुमची आणि त्याची ओळख व्हावी. त्याची ओळख व्हायला पाहिजे देव कोण आहे, देवाचं सामर्थ्य, त्याचं स्वरूप, त्याचा स्वभाव. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जे गेलं ते शेवटचं नव्हतं, ते येणार ते सगळ्यात भारी असणार आहे. या विश्वासानं तुम्हाला चालायचं. आम्ही गेलं त्याच्याबद्दल फार वाईट वाटून घेतो. नाही, गेलं गेलं गेलं. अरे 100 रुपयाची नोकरी गेली, 1000ची देईल प्रभू. तुझ्या लक्षात कुठे आहे तुझ्या? तू त्याच गोष्टीचा विचार करत बसलेला. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, सगळं घडत असताना तुम्हाला आपल्या जीवनाचा बारकाईने विचार करणं फार गरजेचं आहे. आणि आज अनेक लोकांच्या जीवनामधला प्रश्न तो म्हणजे लोक झटक्यात का मरून जातात. एका झटक्यात मरतात बरं का. आणि म्हणतो रात्री तर मला फोन केला, रात्री माझ्याशी बोलले, आम्ही एकत्र बसून चहा पिलो, आम्ही एकत्र बसून जेवलो. काही लोक म्हणतात बिझनेसचा डील एकत्र केला, मोठं कॉन्ट्रॅक्ट केलं. काल एका व्यक्तीचा फोन आला, त्यांनी सांगितलं की ज्या व्यक्तीनं, ज्या बिल्डर बरोबर आम्ही जागेचा व्यवहार केला आणि सगळे पैसे त्याला दिले आणि तो बिल्डर मेला आणि मेल्यावर आता आमचे सगळे पैसे गेलेले आहेत. त्याच्या घरातले लोक टोलवाटोलवी करत आहे, कारण तो हार्ट अटॅकनं मरून गेला. साहेब प्रार्थना करा, घरातल्या लोकांनी तरी तो पैसा दिला पाहिजे. मग एक कोड मनुष्याला कधीच उलगडत नाही की माणसं एका झटक्यात मरतात कशी. हे मृत्यूचं कोड आम्हा प्रत्येकाला उलगडलं ना, मग मनुष्य जो समय त्याच्याकडे आहे तो समय योग्य पद्धतीने खर्च करणार आहे. मृत्यूचं कोड उलगडलं पाहिजे. आणि आज
ते मृत्यूचं रहस्य जाणून घेणार आहोत. जीवनाचं रहस्य तर तुम्ही भरपूर ऐकलेलं आहे, पण मृत्यू पण एक रहस्य आहे आणि तो लोकांना समजतच नाही की मृत्यू एक रहस्य आहे. का रहस्य मृत्यूला म्हटलेलं आहे? कारण हे रहस्य मेलेल्या व्यक्तीला मेल्यावर समजतं. जो जिवंत माणूस आहे तो मेल्यावर समजतं बरं का. जिवंतपणाचं रहस्य तुम्ही जगताना तुमच्या लक्षात येतं, परंतु मेल्यावर तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं तिथं मिळणार आहे, पण तिथून परत तुम्हाला येता येणार नाही, म्हणून त्याला रहस्य म्हटलेलं आहे. अशा ठिकाणामध्ये तुम्ही अडकणार आहात, ना तिथं पश्चाताप आहे, ना तिथं क्षमा आहे, ना तिथं ईर्ष्या आहे, ना तिथं स्पर्धा आहे, ना तिथं राग आहे, ना तिथं लोभ आहे. सगळ्या गोष्टी ज्याच्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्य खर्च करत आहात आणि ते आयुष्य एकाच क्षणामध्ये निघून जातं. एका क्षणामध्ये. किती ताकदवान असा, किती पैशावाले असा, किती तुमच्याकडे स्वप्न असतील, मोठी मोठी स्वप्न असेल, तरुण असाल, वृद्ध असाल, स्त्री असाल, पुरुष असाल, बिझनेसमन असाल, सायंटिस्ट असाल, जगातली सगळ्यात ज्ञान तुमच्याकडे असेल, परंतु मृत्यू पुढं ना ज्ञान चालतं, ना पैसा चालतो. मृत्यू पुढं ना विद्वत्ता चालती आणि मृत्यू पुढं डॉक्टर पण चालत नाही, नाही का. डॉक्टरला पण मरावं लागतं. आणि आज त्याचं रहस्य आम्ही जाणून घेणार आहोत. का देव माणसाला मृत्यू देतो आणि त्याला एका झटक्यात घेऊन जातो. एका झटक्यात बरं का. आणि झटका येत नाही तोपर्यंत तो फार मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, नाही का. मी येऊ करेल, मी त्यू करेल, मी एवढा विद्वान आहे, मी असा आहे, मी असा आहे, मी तसा आहे, सगळं मारावड्या. परंतु आज आम्ही त्या वचनामध्ये पाहणार आहोत इयोबाचं पुस्तक, त्याचा 34वा अध्याय 20 पासून 27 पर्यंतची वचनं. इयोबाचं पुस्तक 34वा अध्याय 20 ते 27 वचनं. लोक क्षणात मृत्यू पावतात, ऐन मध्यरात्री झटका खाऊन गत होतात. झटका खाऊन गत होतात. बलिष्ठ जण कोणाचा हात न लागता उच्छेद पावतात. कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते. त्याचे प्रत्येक पाऊल तो पाहतो. अधर्मी ज्यात लपून राहतील असा काळोख असा घोर अंधकार नाही. मनुष्यानं देवाच्या न्यायासनापुढे न्यायासनासमोर जावं, म्हणून त्याला त्याचकडे आणखी लक्ष पुरवण्याचे प्रयोजन नसतं. तो बलिष्ठांचा चुराडा करतो आणि त्यांच्या स्थानी दुसऱ्या स्थापितो. त्याला त्याची चौकशी करावी लागत नाही. याप्रमाणे तो त्यांची कृत्ये जाणितो. तो त्यास रात्री असा उलथून टाकीतो. काय करतो? उलथून टाकतो. तुम्ही तर डायलॉग मारता, जा उलथून. आम्ही रागाला आल्यावर आमचा पहिला डायलॉग काय असतो? उलथत का नाही हा? आणि बायबल सांगतो तुम्ही म्हणण्याच्या अगोदर देव उलथून टाकतो. आणि तो का उलथून टाकतो ते जाणून घेणं गरजेचं आहे. उत्तर शोधावी लागणार आहेत. का परमेश्वर अशा प्रकारच्या गोष्टी करतो? पुढे वाचा बरं. उलथून टाकतो. तो त्यास रात्री असा उलथून टाकतो की त्यांचा चुराडा होतो. त्याचा काय होतो? चुराडा होतो. म्हणजे जेवढी धावपळ त्यानं आयुष्यामध्ये केलेली, कशासाठी? लोकांना फसवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी, आपली बुद्धिमत्ता, आपलं चातुर्य, आपला मीपणा, मी किती विद्वान आहे, मी किती हुशार आहे, मी किती चांगला आहे, हे सगळी स्पर्धा, सगळं आयुष्य त्याच्यासाठी त्यानं खर्च केलेला आहे. परंतु पवित्र शास्त्र सांगतं एक रात्र देव विचार करतो आणि तो विचार करत असताना तो म्हणतो पुन्हा मी त्याला बदलण्याची किंवा पुन्हा मी त्याला न्याय निवाडीची संधी देत नाही. मी नाही ठरवत त्याला आता बोल तुला काय पाहिजे, अजून एक रात्र वाढवून देऊ का, आणि तुला वाटतं का मी तुला जगण्याची संधी देऊ का. तो पुस्तक घेऊन बसतो आणि त्याच्या अगोदर काय केले ती गोष्ट टप्प्याटप्प्यानं वाचूया. स्तोत्र 34 आणि त्याचं मला वाटतं 20 वचन पहिल्यांदा वाचा.
पहिला मुद्दा आपण समजून घेणार आहोत. 21 वचन, योग 34 आणि त्याचं 21 वचन. लोक क्षणात मृत्यू पावतात ऐन मध्यरात्री झटका खाऊन गत होतात. बलिष्ठ जण कोणाचा हात न लागता उच्छेद पावतात. कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर पहिलंच कारण. आम्ही तो का देवा मारलं त्यांना? खूप चांगले होते ते. चांगले होते म्हणजे काय? तुमच्या गरजा पूर्ण करत होते म्हणून चांगले होते. तुम्हाला लागल ते देत होते म्हणून ते चांगले होते. पण देव त्याच्या दृष्टिकोनातनं पाहत असतो. ठीक आहे, तुम्ही एकमेकाच्या उपयोगाला पडला, तुम्ही त्यांच्या गरजा पूर्ण केल्या, परंतु ज्या देव त्या व्यक्तीचं आचरण पाहतो आणि त्या आचरणामध्ये जी असणारी फसवेगिरी, जी लुबाडणूक, कशा पद्धतीनं तो पैसा मिळवत आहे, कशा पद्धतीनं आपल्या ज्ञानाचा उपयोग करत आहे, कशा पद्धतीनं प्रभूनं दिलेल्या जीवनाचा विनियोग तो करत आहे. प्रभूनं या जगामध्ये तुम्हाला पैसा कमवण्यासाठी नाही पाठवलं, जगण्यासाठी पाठवलेलं आहे. आणि जगत असताना धार्मिकाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं, देव त्याच्या लोकांना झोपेत पुरवतो. मग संघर्ष तर मनुष्याचा कशासाठी आहे? त्याला वाटतं की हे मला मिळालं पाहिजे, ते मला मिळालं पाहिजे, सगळ्यापेक्षा भारी वस्तू मला मिळाल्या पाहिजेत. आणि शास्त्र काय सांगतं? देव प्रत्येकावरती बारीक नजर ठेवत असतो. म्हणून सांभाळा. तुमचं कामकाज करत असताना, कुटुंबामध्ये जगत असताना कधीच कोणावरती अन्याय करू नका. काम करताना कधी कोणावरती अन्याय करू नका. परिवारामध्ये वावरत असताना देव तुमच्या आचरणावरती बारीक लक्ष ठेवू नये. आणि ज्यास देव न्याय करतो त्यास तो वयाचा सुद्धा विचार करत नाही. मी सुरुवातीला सांगितलं, जजमेंट म्हणजे जजमेंट. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत परमेश्वर वारंवार तुम्हाला बदलण्याची संधी देत असतो. तुमच्यासाठी करत असलेल्या प्रार्थना, या प्रार्थनेच्या द्वारे तुम्हाला प्रोटेक्शन देव देत असतो. तुम्ही चांगले आहात, तुम्ही खूप देवाच्या मर्जीतले लोक आहात, हाही तुमच्या डोक्यातला भ्रम काढून टाका. त्याची नजर, दावीद म्हणतो, तो माझं उठणं, माझं बसणं, माझं निजणं, या सगळ्या गोष्टीला बारकाईनं पाहत आहे. प्रत्येक गोष्टीला तुमच्या शब्दाचा हिशोब तो करत आहे. प्रत्येक गोष्टीवरती त्याची बारीक नजर आहे. आणि ज्यास परमेश्वराच्या नजरेमधनं तुम्ही उतरताना, त्या शेवटचा पर्याय म्हणजे मृत्यू मनुष्याला अटळ ठरलेला आहे. शेवटचा पर्याय. येशू म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. पण येशू तुमच्यामध्ये असताना तुम्ही म्हणता जीवन आमच्यामध्ये, पण गोष्टी तर सगळ्या तुम्ही मरणाच्या करत आहात ना. पाप मनुष्य देवाला आवडत नाही, पण मनुष्य न कळत अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्या बुद्धीच्या द्वारे, आणि त्याला असं वाटतं की माझ्याकडे जे आहे ते मी स्वतः मिळवलेलं आहे. आणि माणसाची धडपड कशासाठी माहिती का? त्याला असं वाटतं की जगामध्ये सगळं जास्तीत जास्त मला मिळवायचं. मग ते नीतीचा असो, अनितीचा असू दे, तो चांगल्या मार्गाने असो, वाईट मार्गावरती असू दे. कान देऊ नये का? चांगल्या वाईट मार्गावरती पाहणारा देव तुमच्याकडे आहे. मग एक व्यक्ती रात्री झटका खाऊन मरतो, त्याचं कारण तुम्ही देवाला कधीच विचारू शकत नाही. कधीच नाही विचारू शकत. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तो तुमच्या दृष्टिकोनातनं चांगला आहे. एक उदाहरण तुम्ही पवित्र शास्त्रातनं पहा, तुम्हाला समजेल. प्रेषितांचं कृत्य आणि त्याचा 5वा अध्याय आणि त्याचं 1 पासून 11 पर्यंत वचन. प्रेषितांचं कृत्य 5वा अध्याय 1 ते 11 वचन. हनन्या व सफीरा, हनन्या नावाचा कोणी एक इसम व त्याची बायको सफीरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणापाशी चरणाजवळ आणून ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावं म्हणून सैतानानं तुझे मन का भरवले आहे?
जगत असताना नेमकं सैतान तुमचं मन बिघडवण्याचं काम करत आहे. आणि मन बिघडण्याचं कारण काय माहिती का? आम्ही जे विचार करतो आम्हाला असं वाटतं हे विचार देवाला कसे काही कळणार आहेत. म्हणून म्हटलं तुमची कृती तुमच्या परिवारासाठी चांगली आहे. मंडळीमध्ये एखादा व्यक्ती मला मदत करणारा व्यक्ती असेल, कुटुंबामध्ये एक व्यक्ती सगळ्यांची मदत करणारा असेल, परंतु देव तर विचारांचं परीक्षण करणारा व्यक्ती आहे. तो विचार पारखतो तुमच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे, आणि विचार आणि तुमचं वर्तन या दोन्ही गोष्टीची सांगड तो घालत असतो. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, दुसऱ्याचा विचार करण्याच्या अगोदर पहिल्यांदा माझा विचार करणं गरजेचं आहे. आठवते का शाळेमध्ये गोष्ट शिकवायची वाल्या कोळ्याची? रस्त्यात कोणाला पकडलं मारायचा, त्याचं सोनं नाणं आणून बायको लेकरांना द्यायचा, आणि मग फार मजेत चाललेलं होतं. कितीतरी लोकांना त्यांनी मारलं. एक दिवशी मुनीलाच त्यांनी पकडलं. तो मुनी म्हटला, गोष्ट आहे बरं का, जास्त विचार करू नका त्याच्यावर, नाही तर तुम्ही हे काय सांगायला लागला त्याच्यात. मग तो मुनी म्हटला, तू एवढ्या लोकांना मारलं, पाप केलं, आता या पापाचं शासन तुला एकट्याला भोगावं लागलं. जर तुझ्या बायको लेकरांना विचार, माझ्या पापाचा दंड माझ्यावर भोगायला तुम्ही तयार आहात का? ते म्हटले, बाबा पाप तू केलं, कर्तव्य तुझं होतं, तुझ्या पापामध्ये आम्ही सहभागी होणार नाही. मग त्या वाल्याचा वाल्मिकी झाला का? कारण त्याला कळालं माझ्या विचाराने मी पाप करेल, पण माझ्या पापाचा दंड मलाच भोगावा लागेल. जे वर्तन तुम्ही करता ते तुम्हाला असं वाटतं की माझ्या परिवारासाठी, माझ्या लेकरांसाठी, माझ्या कुटुंबासाठी हे जरी वर्तनाचे तुमचे विचार असले तरी देव वर्तन पाहत असताना त्याच्यामधलं नीतिमत्व, त्याच्यातली धार्मिकता, त्याच्यातली शुद्धता आणि वचनानुसार तो जीवन जगतो का ना, या गोष्टी तो पारखणार आहे. आणि मग शास्त्र काय सांगतं? देव ठरवतो या व्यक्तीचं वर्तन घरच्यांसाठी चांगलं आहे, पण माझ्या दृष्टिकोनातनं वाईट आहे. आणि शास्त्र सांगतं देवाचा हात त्या व्यक्तीवरती पडतो आणि एका रात्रीमध्ये त्याला गाशा गुंडाळावा लागतो. एका रात्रीमध्ये, एका रात्री, जास्त चान्स पण नाही. आणि बघा, अशी कर्म करणारे लोक जर तुम्ही त्यांच्याकडे बघितलं ना, त्यांचा हार्टफेल होतोच. बघा, आम्ही म्हणतो कसं काय हार्टफेल झालं, कसं काय हार्टफेल झालं. मी सगळ्यांच्या बाबतीत बोलत नाही, परंतु कुकर्म करणाऱ्या व्यक्तीला शास्त्र सांगतं की देवदंड देतो. मग किती उड्या मारणार होतो आम्ही आमच्या ताकदीवरती, किती उड्या मारणार होतो आम्ही आमच्या पैशावरती. आणि ज्यावेळेस वेळ येते ना, त्यावेळेस किती पण मोठा पैसा घेऊन तुम्ही गेला तर डॉक्टर पण तुम्हाला वाचवू शकत नाही. डॉक्टरला पण मारावं लागतं. पैसा तुम्हाला वाचवत नाही, ज्ञान तुम्हाला वाचवत नाही, मेडिकलची पुस्तकं तुम्हाला वाचवत नाही, कोर्ट तुम्हाला वाचवत नाही. कारण मृत्यूदाता देव आहे. जन्म समय, मृत्यू समय तो ठरवतो, आणि त्या समयाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये मृत्यू अटळ आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, वर्तन तुमचं देवाच्या दृष्टिकोनातनं चोख असलं पाहिजे. एकमेकाशी वर्तन, मी वर्तनाचा विचार करत असताना तुम्ही तुमच्या विषयीचा विचार करणं सोडून द्या. मला देव पाहतो, माझं बोलणं पाहत आहे, माझा व्यवहार एकमेकाशी पाहत आहे. जर तुमचा एकमेकाशी व्यवहार चांगला नाही, वर्तन, देव तुमचं वर्तन पाहतो आणि तुमच्या वर्तनानुसार तो तुम्हाला दंड देणार आहे. तुमचं चुकीचं वागणं, तुमच्यातला गर्व, तुमच्यातला राग, तुमच्यातली फसवणूक, तुमच्यामधला लोभ, तुमच्यातला अहंकार, एकमेकाला दोष देणं, या सगळ्या गोष्टी देव त्याच्या नजरेतनं आणि पाहत असतो. आणि एकदा पापाचा घडा भरला, एकदा देवाची मर्यादा संपली, एकदा प्रभूनं ठरवलं या व्यक्तीच्या वर्तनामध्ये मला थोडा सुद्धा बदल दिसत नाही, मग त्यानंतर देवाचं शेवटचं हत्यार शास्त्र सांगतं, देव झटका खाऊन एका रात्रीतनं त्याला जग सोडायला लावतो. आणि तिथं तुम्हाला देव विचारणार नाही. आणि त्याच्या पलीकडे अजून मी तुम्हाला सांगतो, कोणाच व्यक्तीची प्रार्थना त्यावेळेस तुम्हाला वाचवू शकणार नाही, कारण देव न्याय करायला बसलेला आहे, जजमेंट करायला देव बसलेला आहे. पण तरुण पण असलं, वृद्ध पण असलं, तर सगळ्यांकडे देव बारकाईनं पाहत आहे. एचकेलच्या ग्रंथामध्ये सांगितलं नाही का, आपल्यामध्ये होत असलेल्या अमंगळ कृत्यामुळं जे लोक उसासे टाकून विलाप करत आहे त्यांच्या कपाळावरती चिन्ह टाक.
आणि ज्या लोकांना उसासे टाकायचं नाही, जे रडत नाही, मग तो म्हटला लहान लेकरं असू दे, नवीन जन्मलेले लेकरं असू दे, म्हातारे असू दे, सगळ्यांची निखालसपणे कत्तल कर. का तर विचारांचं पातक आहे. लक्षात घ्या, चोरी करणं, खून करणं याच्यापेक्षा भयानक पातक कोणतं तर विचार करणं. पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं. हनन्याच्या संबंधाने काय म्हटलं, वाचा बरं तो. पेत्र काय म्हणतो, हनन्या. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावं म्हणून सैतानानं तुझे मन का भरवले आहे. ती होती तोवर ती तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय. हे करण्याचं आपल्या मनात तू का आणलेस. तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस. हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला. जागच्या जागी मेला. का? गुप्त चर्चा. कोणती गुप्त चर्चा? देवाच्या संगती, देवाच्या सानिध्यामध्ये असताना त्यांनी या पेत्राला, देवाच्या संतगणांना फसवण्याचा प्लॅन आखलेला आहे. गुप्त चर्चा, पती पत्नीची गुप्त चर्चा. आणि ती चर्चा काय? आपण आपली अर्धी संपत्ती ठेवून घ्यावी. ऐका, मी संपत्तीविषयी बोलत नाही. कधी कधी आमचं जीवन पण संपत्ती प्रमाण असतं. देवामध्ये असताना आम्ही अर्ध जीवन देवामध्ये जगतो, अर्ध जीवन स्वतःसाठी जगतो, आणि त्याची पण चर्चा करत असतो आम्ही. सगळंच काय धार्मिक जीवन जगणं कठीण सोपं आहे का? कसं सगळं धार्मिक जीवन जगता येईल? पण ही जी तुमची गुप्त चर्चा आहे, ही गुप्त चर्चा तुम्ही मृत्यूला निमंत्रण देत आहात. कारण देव तुमच्या चर्चेमध्ये सहभागी आहे. पुरावा काय? अमावस्या वाटेकडे जाणारे 2 शिष्य आपापसात चर्चा करताना येशू त्यांच्यामध्ये प्रगट झाला सांगितलेला आहे. त्यांच्या चर्चेमध्ये तो सहभागी झाला, त्यांच्या चर्चेमध्ये त्याने एंट्री केलेली आहे. मग तुम्हाला काय वाटतं? तुम्ही करत असलेल्या चर्चा, आपापसात करत असलेल्या चर्चा, म्हणून मी सांगितलं, लहान लेकरं असतील, मोठे माणसं असतील, सगळे ज्या तुम्ही चर्चा करत आहात ना. मला काही लोकांनी प्रश्न केले, अहो लहान लेकरांमध्ये कुठला दोष आहे? ते पण का मरतात? का त्यांचा ऍक्सिडेंट होतो? का देवाला, आणि देव आहे तर त्यांना का वाचवत नाही? चर्चा कोणत्या चर्चा करत आहात? ज्या चर्चा तुम्हाला मृत्यूकडे घेऊन चाललेल्या, ज्या चर्चा तुम्ही स्वतःचा बचाव करण्याचा विचार करता, असल्या चर्चा. आणि जर असल्या चर्चा असतील तर शास्त्र सांगतं, जसं पेत्र म्हटला, हनन्या तू पवित्र आत्म्याशी लबाडी केली. आणि पवित्र आत्म्याशी लबाडी केली हा शब्द उच्चारल्याबरोबर जागच्या जागी हनन्या मरून पडला. हा एक व्यक्ती. आणि दुसरा एक व्यक्ती तुम्हाला पवित्र शास्त्रातनं सांगतो. येशू ख्रिस्तानं यरीहोमध्ये प्रवेश केला. जक्कई नावाचा एक मनुष्य झाडावरती बसला. जक्कई त्वरा कर, खाली आज, मला तुझ्या घरी यायचंय. येशू त्याच्या घरी गेल्याबरोबर या व्यक्तीनं आतापर्यंत जे मिळवलं त्याला कळालं की आता हे धनच माझा नाश करणार आहे. तो काय म्हटला? मी कुणाचं कुभांडानं घेतलं असेल. आणि इकडे जक्कई धार्मिक व्यक्ती आहे बरं का, जक्कई धार्मिक व्यक्ती आहे. सॉरी, काय हनन्या आणि सफीरा हे धार्मिक लोक आहेत. त्यांचे विचार खूप चांगले आहेत. संपत्ती विकावी आणि प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवावी. आणि इकडे जक्कई पापी व्यक्ती आहे, पण पापी व्यक्तीचे विचार बदलले. कोणतं? मी कुभांडानं घेतलं असेल. आणि येशू त्याला काय म्हणतो? आज या घराण्याला म्हणजे जीवन मिळालं. एकीकडं देव त्यांचं जीवन वाचवतो आणि एकीकडं धार्मिक व्यक्तीला मृत्यूच्या पाशामध्ये अडकून त्याला उद्ध्वस्त करतो. याचं कारण देवाची नजर तुमच्या वर्तनावरती आहे. सांभाळा, असं समजूच नका. मी जे बोलतो एकमेकाशी, देवाचं लक्ष त्याच्यात. तुम्ही कोणाचा अपमान करत असाल ना, तर तो शब्द पण तुम्हाला मृत्यूकडे घेऊन जातो. आमेन म्हणाल का? आता जास्त चिरफाड करून तुम्हाला सांगावं लागेल काय नेमकं मृत्यू काय तो. आयुष्य आमचं कसं कमी कमी व्हायला लागतं. कोणाला अपमानास्पद बोललो, कोणाची हेटाई केली, कोणाची चेष्टा केली, कोणाची कुचेष्टा केली, कोणाची निंदा केली, आणि कोणाविषयी दुष्ट विचार आमच्या डोक्यामध्ये आले.
व्यभिचार एखाद्या व्यक्ती एखाद्या स्त्री संबंधानं माझ्या डोक्यामध्ये वाईट विचार आले, व्यभिचार केला, त्याच्यामध्ये पण मी मृत्यूकडे चाललेलो आहे, नाशाकडे चाललेलो आहे. परमेश्वराच्या घरामध्ये येऊन ज्यास तुमचे विचारच बदलले जात नाही, त्यास तुम्ही आणि त्या विचारांच्या द्वारे परमेश्वर तुमचं वर्तन पाहत आहे. तुम्हाला देवाच्या मंदिरात तुम्ही गाणे गाता हे नाही पाहत बरं का, तुम्ही वाद्य वाजवता हे नाही पाहत, मी प्रीचिंग करतो देव हे नाही पाहत, मी वर्तन करतो देव ते पाहत आहे. वर्तन आणि माझं वर्तन मला मृत्यूकडे घेऊन चाललेलं आहे. म्हणून म्हटलं बॉस इज ऑलवेज राईट. शुक्रवारी पण सांगितलं, देव कधी चुकत नाही, देव कधीच चुकत नाही प्रियानो. परमेश्वर आमच्यावरती नजर ठेवतो. म्हणून वाचा ते वचन पुन्हा एकदा. लोक क्षणात मृत्यू पावतात, ऐन मध्यरात्री झटका खाऊन गत होतात. कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते. कोणाच्या हो? प्रत्येकाच्या. बोला सगळेजण. प्रत्येकाच्या. माझ्या आचरणावर देवाची दृष्टी असते. आणि मी म्हणतो हे जीवा खा पी, मी स्वतःला काय म्हणतो? जीवा खा पी. देव म्हणतो मी बघत आहे, आज रात्री तुझा आत्मा काढून घेणार आहे, कर एन्जॉय. 20 वर्ष, 21 वर्ष, 22 वर्ष, 23 वर्ष. मग हा मुलगा कुठंतरी आणि लग्न चालू असतं आणि लग्नामध्ये डान्स करत असतो, जागेवरती पडला मेला. मग लोक म्हणतात अहो 25 वर्षाचा पोरगा नाचता नाचता मेला. 25 वर्ष देव लक्ष ठेवून होतं ना. 25 वर्ष देवानं बघितलं, आता तरी सुधरल, मग तरी सुधरल. शेवटी त्याचं पाप वाढलं आणि देव म्हटला मरू दे, नाचता नाचताच तिकडं हृदय काढून घेतो. हार्ट फेल, मेला जागेवरती. भीती घालत नाही, वचन सांगतो. भीती नाही घालत तुम्हाला सावध करत आहे. देव कसा आहे ते तुम्हाला समजावून सांगत आहे. असं नाही की तुम्ही आला चर्चमध्ये आशीर्वादित झालो, काढा डोक्यातल्या या सगळ्या भ्रामक कल्पना. आशीर्वादित व्यक्ती तोय देवाच्या वचनानुसार चालतो. सगळे आशीर्वादित नाहीयेत. परमेश्वराचं लक्ष बारकाईनं तुमच्याकडे आहे. बारकाईनं प्रोटेक्ट करा. तुमची लेकरं, त्या लेकरांच्या चर्चा सुद्धा देवाविषयी असल्या पाहिजे. जगिक चर्चा त्यांच्यामध्ये नको आहेत, सांसारिक चर्चा त्यांच्यामध्ये नको आहेत. मुलं मुली एकत्र येतील, तरुण लेकरं, तर त्यांच्यामध्ये गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड या चर्चा कधीच असता कामा नये. कधी त्यांच्यामध्ये एन्जॉयमेंट हा शब्द असता कामा नये. शास्त्र सांगतं, उपदेशकाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय, हे जीवा खा पी मजा कर. आणि मग तो म्हटला की लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक कृतीचा हिशोब तुझ्याकडून प्रभू घेणार आहे. प्रत्येक कृतीचा. उपदेशकाच्या पुस्तकात लिहिलेला आहे. तरुण काय म्हटला? हे जीवा आनंद कर. आपल्या तारुण्यामध्ये आनंद कर, एन्जॉय कर. मग तो देव म्हणतो ठीक आहे एन्जॉय कर. किती दिवस करतो? 30 वर्ष, 32 वर्ष. मग त्याला व्यसन लागतं. मग व्यसनामध्ये गेल्यावर तो जातो, निराश होतो, डिप्रेशन मध्ये जातो, सुसाईड करतो. एका क्षणात देव त्याला मारून टाकतो आणि म्हणतो पाळक साहेब प्रार्थना करा, माझा मुलगा दारूच्या व्यसनात गेलेला आहे, आता तो स्वतःला इजा करत आहे आणि तो स्वतःला मारण्याचा विचार करते. बऱ्याच लोकांचे मला फोन आहेत, 28 वर्ष, 25 वर्ष, 27 वर्ष आणि वयाची लेकरं व्यसनाधीन झाले. त्यांचे पालक मला सांगतात की यांच्यासाठी प्रार्थना करा. का तर त्यांना मरायची इच्छा झालेली, मरणारच आहेत ते. माझ्या प्रार्थनेने नाही वाचू शकत ते. का तर देवाचं लक्ष त्यांच्या वर्तनावरती आहे. म्हणून बायबल सांगतं तरुण आपला वर्तन क्रम कशानं शुद्ध राखेल तर देवाच्या वचनानुसार. आमचे विचार बदललेच पाहिजे. परमेश्वराच्या घरात आहोत, देव आमचं वर्तन पाहतो. दुसरी गोष्ट वाचूया. पहिलं कारण देवाची नजर. दुसरं कारण वाचूया योबाच्या पुस्तकाच्या 34व्या अध्यायाच्या 24 वचनामध्ये. तो बलिष्ठांचा चुराडा करीतो आणि त्यांच्या स्थानी दुसऱ्या स्थापितो. दुसरी गोष्ट, देव बलिष्ठांचा चुराडा करतो. हे दुसरं कारण म्हणजे काय हो? काही लोक आपल्यात
ताकदीवरती फार त्यांचा भरोसा आहे. पैसा आहे बरं का, काही लोकांची ताकद पैसा आहे. त्याला असं वाटतं माझ्याकडे पैसा आहे तर ठीक आहे, मग पैसा मिळवण्यासाठी धावपळ 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 खूप पैसा मिळवतो. आणि देव ठरवतो या बलिष्ठ माणसाला, हे जगामध्ये जे लोक धावपळ करत आहेत ना, या धावपळ करणाऱ्या लोकांना मला शिक्षण द्यायचंय. काय शिक्षण? जगामध्ये ताकद तुम्हाला वाचवत नाही, देव तुम्हाला वाचवतो. ताकद नाही वाचवत तुम्हाला, पैसा नाही वाचवत तुम्हाला. जगातलं कोणतंच मेडिसिन तुम्हाला वाचवणार नाही, पण देवाची कृपा तुम्हाला वाचवणार आहे. याच्यासाठी देव काय करतो माहिती का? बलिष्ठ लोक तुमच्या समोर मरत असलेले तुम्हाला दिसतात. परवा एक मोठा ऍक्सिडेंट झाला, काय त्याचं नाव? मिस्त्री, सायरस मिस्त्री. आणि सायरस मिस्त्री त्यांची जी कार होती ना, त्या कारला 8 एअरबॅग्स, म्हणजे कुठेही धडकलं ना तर त्या एअरबॅग त्यांना वाचवणार. इतकी सिस्टमॅटिक, इतकी भारी गाडी घेतली की त्यांना माहिती होतं की जर समजा कुण्या गाडीने मला धडक मारली तर एअरबॅग आपोआप उघडतील आणि मी वाचेन. आता देवाला दाखवून द्यायचं होतं. सायरस मिस्त्री वारले याच्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो असं नाही, पण मला ते उदाहरण दाखल तुम्हाला दाखवायचं की देव बलिष्ठांना मारतो आणि त्या सामान्य माणूस आपला विचार करतो. माणसं काय विचार करतो? ते नाही वाचायचं ना, सगळ्यात भारी गाडी घ्यायची, मग आपण वाचणार आहोत. इकडे एअरबॅग, इकडे एअरबॅग, इकडं सगळे चांगला ड्रायव्हर, सगळं काही चांगलं. आता त्या सायरस मिस्त्रीच्या ड्रायव्हरला पगार किती असेल? मग तो ड्रायव्हर उत्तमच असणार आहे, कोणाला पण ड्रायव्हिंग करायला सांगणार नाही. सगळं भारी घेऊन निघाला आणि ज्या स्पीडमध्ये कार होती त्या स्पीडमधल्या कारमध्ये असलेली असताना आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये असा अपघात घडला नव्हता. सगळं त्याच्यावरती संशोधन झालं की एअरबॅग सगळं असताना सुद्धा सायरस मिस्त्री सारखा मनुष्य मेला कसा? त्याने ब्रेक मारल्यावर मागचा माणूस असा पुढून त्या समोरची जी असणारी काच आहे त्याला धडकला, काच पुढून बाहेर आला, जागच्या जागी गेला. देव दाखवून देतो मी बलिष्ठांचा चुराडा करतो, मी बलिष्ठांचा चुराडा करतो. जगामध्ये अशी कोणती कार अस्तित्वात नाही जी तुम्हाला वाचवू शकेल, पण देवाचा हात तुम्हाला सगळीकडून वाचवू शकेल. हे देवाला दाखवायचंय, हे देवाला दाखवायचंय. का देव त्या ठिकाणामध्ये बलिष्ठांचा चुराडा करण्यामागचं त्या मुलाला घेऊन बाहेर जावा, आतमध्ये अजिबात डिस्टर्ब नको. इथं रेकॉर्डिंग चालू आहे. याचं वर्षन परत दे. तो बलिष्ठांचा चुराडा करीतो, लेकराला घेऊन बाहेर जावा प्लीज. आणि त्यांच्या स्थानी दुसऱ्या स्थापितो, त्याला त्यांची चौकशी करावी लागत नाही. त्याला कोणाची चौकशी करण्याची गरज नाही. देव कोणाची चौकशी करत नाही. आणि तो चौकशी करत असताना कोणाला उभं पण करत नाही. त्याला विचारत नाही तू प्रार्थना केली का, तू चर्चला गेला का. लक्षात घ्या, मारताना देव त्या व्यक्तीला असं स्वप्न पाडत नाही तू चर्चला गेला का. मग त्याने उठावं, अरे हा मी चेहऱ्यावरी चर्चला गेलो नव्हतो, मग आता मला जायला पाहिजे. तू बायबल वाचलं का. या असल्या फालतू चौकशा देव करत नाही. उठा, बोचकं बांधा, निघा. जिवंत आहे तोवर प्रार्थना करा, चर्चला जा, नियमित राहा, चांगले विचार करा. पण जेव्हा देव न्याय करतो ना, न्याय करत असताना विदाऊट चौकशी कुठल्याही प्रकारच्या बचावाची संधी तो देत नाही. लोक झटक्यात का मरतात? कारण देवानं आत्मपरीक्षण करण्याची संधी दिली. आता प्रभोजनाच्या विधीच्या वेळेस असं लिहिलंय, ऐका. आम्ही वाचून दाखवलं ना. तुम्हापैकी कित्येक जण, वाचा बरं, ते मध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निद्रेत आहेत. बरेच काय निद्रेत आहेत, मरून गेलेत बरेच लोक. मग का मरून गेलेत? आपण आपला न्यायनिवाडा केला असता, जर जिवंत आहे तर न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. आपल्यावर दंड ओढवला नसता. प्रभू भोजन घ्यायला आले सगळे जण. चला आज प्रभू भोज आहे, प्रभू भोज आहे, प्रभू भोज आहे, मेज आहे. पण मेज घेताना जर रात्रीच तुम्ही तुमचा न्याय निवाडा केला असता आणि योग्य पद्धतीने पश्चाताप केला, क्षमा मागितली देवाला, प्रभू माझं चुकलं, काही गोष्टी माझ्यामध्ये तुला न आवडणाऱ्या गोष्टी, या सगळ्याचा निवाडा तुम्ही केला असता, मेजाकडे आला असता, प्रभूचा दंड तुमच्याकडे आला नसता. पण आता तो काय म्हणतो?
या बलिष्ठ लोकांना, बलिष्ठ म्हणजे काय, ज्यांना असं वाटतं मी काही केलं तरी प्रभू मला क्षमा करेल, आमची ताकद, आम्हाला असं वाटत नाही प्रभू माझा बचाव करेल. काही लोक म्हणतात नाही माझ्याकडं वाचण्याचं फार मोठं टेक्निक आहे, मी अशी सुंदर गाडी चालवेल, मी असं ड्रायव्हिंग करेल. तुम्ही कसंही ड्रायव्हिंग करा, देव समोरच्याच्या मनात घालेल याच्या गाडीला धडक मार, तुम्ही किती सुरक्षित करणार आहात. मग इन्क्वायरी बसती, नाही तो त्याचं ड्रायव्हिंग बरोबर होतं, तो समोरून तसा आला, तो का आला तसा देवानं ठरवलं. पण काही लोक निघतानाच देवाजवळ प्रार्थना करतात, प्रभू जगलो वाचलो तर फक्त तुझी सेवा करू दे, तुझ्यासाठी जगावं, तुझ्यासाठी मरावं, तुझ्यासाठी राहावं. मला माहितीये मी घराच्या बाहेर पडल्यावर घरामध्ये परत येईल तर ती फक्त तुझी कृपा असेल. माझ्या बुद्धीनं, माझ्या दाक्तीनं, माझ्या ज्ञानानं, माझ्या पैशानं मी वाचू शकत नाही. देव बलिष्ठ लोकांना दंड देतो. वाचा परत वचन. तो बलिष्ठांचा चुराडा करीतो, बलिष्ठांचा चुराडा करतो आणि त्यांच्या स्थानी दुसऱ्या स्थापितो. बलिष्ठ मारला, दुसऱ्या व्यक्तीला तिथं घेऊन येतो. देवाला काय त्याचं विशेष वाटत नाही. आम्ही म्हणतो अहो गेले ते गेले, देव म्हणतो राहू दे, दुसरे येणार, हे गेले ते गेले. देवाच्या दृष्टिकोनातनं काही नाही, देव फक्त जजमेंट करत राहतो. दुसरा व्यक्ती तिथे येतो. मी माझ्या बुद्धीवरती अवलंबून राहिलो, मी म्हटलं नाही देवानं मला इतकं सुंदर ज्ञान दिलंय, एवढं छान मी प्रीचिंग करतो, लोक माझ्या प्रीचिंगसाठी वेडे झालेले आहेत, आणि मी माझ्या वर्तनामध्ये फरक नाही, मी माझ्या बुद्धीवरती, आणि माझी स्ट्रेंथ, माझी ताकद काय, माझं प्रीचिंगच आहे, आणि मी प्रीचिंग मध्ये देवाला लक्ष द्यायला आता नाही. मला असं वाटतं माझ्या प्रीचिंगमुळे लोक जिंकले जात आहेत, माझ्या प्रीचिंग मध्ये लोक बदलत आहेत. देव कुठे आहे त्याच्यामध्ये? हा अहंकार, हा मीपणा, आणि माझ्यामधला मीपणा देव पाहतो पाहतो पाहतो, तो म्हणतो अरे याने मला बाजूला ठेवलं, स्वतःच देव झालेला आहे. एक दिवशी देव मनोज तेलोरे या व्यक्तीला एका झटक्यात काढून घेतो. लोक रडतील, अरे एवढा चांगला आणि वक्ता गेला. देव म्हटला तो नाही, त्याच्यापेक्षा भारी मी स्थापन करील. का? कारण देव तो देव आहे प्रियांनो. हे समजलं पाहिजे बुद्धीला, हे समजलं पाहिजे. आणि ज्या दिवशी या गोष्टी तुम्हाला समजतात ना, परवा एका बहिणीनं मला फोन करून सांगितलं, पास्टर आम्ही खूप इम्प्रेस आहोत. का? तर तुम्ही तुमच्यामध्ये फक्त देवच करेक्ट आहे या गोष्टी बोलता. मग मी त्यांना म्हटलं अहो मग जे करेक्ट आहे तेच सांगणार ना मी. नाही हो तुम्ही स्वतःला दाखवत नाही. म्हटलं अहो जेव्हा मी स्वतःला दाखवलं जाईल त्या दिवशी माझं जजमेंट होईल, माझा न्याय होईल. त्या दिवशी देव मला या जगामध्ये ठेवणार नाही, परमेश्वर माझं अस्तित्व नष्ट करून टाकेल. म्हणून सांभाळा. मला वाटतं अजून एक वचन वाचा, तुम्हाला समजेल. प्रेषितांचं कृत्य 12वा अध्याय 20 ते 24 वचन. प्रेषितांचं कृत्य 12वा अध्याय 20 ते 24 वचन. हेरोद सोरकरांवर रागवला होता, हेरोद सोरकरांवर रागवला होता, म्हणून ते एकमतानं त्याच्याकडे आले व राजाच्या रंगमहालावरील अधिकारी ब्लस्त याला अनुकूल करून घेऊन त्यांनी समेट करण्याची विनंती केली. कारण त्या राजाच्या देशावर त्यांच्या देशाचे पोषण होत असे. नंतर नेमलेल्या दिवशी हेरोद राजवस्त्र घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला. तेव्हा लोक गजर करून बोलले, ही देववाणी आहे. काय म्हटले हो? हे देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे. त्याने देवाला गौरव दिला नाही. म्हणून तक्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. कधी हो? तक्षणी. काय देवाचं जजमेंट आहे बघा. लोक म्हणतात देवा एका झटक्यात तो माणूस का मेला? त्याचं कारण एक आहे, त्या माणसानं माझं गौरव घेतलं. जो व्यक्ती देवाचं गौरव घेतो, देवाचं त्याला चॅलेंज आहे, ज्यास तू माझं गौरव घेशील एका झटक्यात मी तुला या जगातनं काढून टाकेल. आणि हा हेरोद एवढा पॉवरफुल होता, एवढा गौरवी होता ना, तुम्ही त्याच्या अगोदरचं वाचलं, ते लोक घाबरले आणि ते काय केलं, त्याच्यावर कॉम्प्रोमाइज. या राजामध्ये एवढी ताकद आहे, पण राजा त्या ताकदीचा त्याला एवढा गर्व झाला की तो बोलायला लागल्याबरोबर लोक म्हटले अरे हा माणूस बोलत नाही, हा देव बोलतो. कोणीही स्वतःला
देवापेक्षा कधीच मोठं करू नये. जो व्यक्ती स्वतःला देवापेक्षा मोठा करतो तो कितीही बलिष्ठ असला तरी देव एका झटक्यात त्याला उद्ध्वस्त करतो. एका झटक्यामध्ये. देवाचे शब्द हे देवाचे शब्द आहेत. आमेन म्हणाल का? देवाचे शब्द म्हणून सांगा. मी देवाचे शब्द माझे शब्द मिक्स करून सांगतो आणि मला स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करतो. ही गोष्ट पण देवाला पसंत नाही. आता अजून हा राजा मेला बरं का. हा कोण आहे? हेरोद राजा. तो मेला. दुसरा एक हिजकिया राजा आहे. हिजकिया राजा आजारी पडला आणि शास्त्र सांगतं परमेश्वर त्याला म्हटला आज आपल्या घराची निर्वाणीरोव कर. आता प्रभूने त्याला सांगितलं तुला जायचंय बरं का, तुला थांबायचं नाही. याला पण एका रात्रीत मारायचं देवाने ठरवलं. हिजकियानं काय केलं? मंदिराकडे गेला. मंदिराकडं खिडकी उघडली आणि तिकडं मनस्वी रडला आणि देवासमोर. इकडं तर त्याला या राजाला बदलण्याची संधी, पश्चातापाची संधी दिली नाही, पण हिजकियाला मात्र एक दिवस दिला. का? मी असं म्हणतो कदाचित आजचा दिवस हिजकियासाठी सारखा तुमच्यासाठी असेल. काही लोक रात्रीच गेलेत. हेरोदासारखे रात्री जग सोडून गेलेत. हेरोदासारखं त्यांचं जीवन संपलं. पण हिजकियासारखं प्रभू तुम्हाला सांगत आहे तुझा आत्मा आज तुझ्यापासून काढून घेणार आहे. बलिष्ठ आहे, ताकदवान आहे, हेल्दी आहात तुम्ही. सगळे रिपोर्ट्स तुमचे चांगले आहेत. डॉक्टरने कालच तुम्हाला डिक्लेअर केलं तुम्हाला शुगर नाही, बीपी नाही. काही लोक सांगतात माझं सगळं टेस्टिंग छान आलं. फक्त साहेब तुम्ही प्रार्थना केली, बीपी शुगर काय नाही बरं का आपल्याला, तरी पण भीती आहे. बीपी शुगरवाले 100 जगले आणि विदाउट बीपी 25 गेले. कसं काय घडलं हे? यांची संधी देवानं काढून घेतली आणि शुगर बीपी वाल्यांना देऊन टाकली. का? तर देवाची भीती बाळगत होते ना. आजार तुम्हाला मारत नाही, देवाचा हात तुम्हाला मारतो, हे लक्षात ठेवा. आजार पण माध्यम आहे. इकडे हिजकिया परमेश्वर त्याला म्हटलं आपल्या घराची निर्वाणीरोव कर. तो गेला, पश्चाताप केला आणि प्रभू समोर चांगल्या वर्तनाचा पाढा वाचला आणि प्रभूने त्याला सांगितलं तुझं आयुष्य 15 वर्षांना वाढवतो. इकडे या बलिष्ठाला मारलं, दुसऱ्या बलिष्ठाला वाचवलं. का? कारण त्याला कळालं जीवन देणारा देव आहे. चांगलं खाता म्हणून तुम्ही वाचणार नाही, लक्षात ठेवा. चांगल्या घरात राहता म्हणून तुम्ही वाचणार नाही. काही लोक म्हणतात आम्ही 4 पिढ्याची सेव्हिंग करून ठेवली, 4 पिढ्या बसून खातील. वाचायला तर पाहिजे पिढ्या. पिढ्या तर वाचल्या पाहिजे. देवानं तर बचाव केला पाहिजे ना. कुठल्या पिढ्याची तुम्ही तरतूद करून ठेवलेला? एका झटक्यामध्ये आम्ही कोरोनाच्या काळामध्ये पिढ्याच्या पिढ्या उद्ध्वस्त झाली, घरटीच्या घरटी संपली. देव दाखवून देतो अरे पिढ्यांचा विचार करू नका. 150 कोटी प्रॉपर्टी आपल्या मुलांसाठी करून ठेवली, तो नगरसेवक एका झटक्यात मरून गेला. बलिष्ठ लोक एका झटक्यामध्ये मरून जातात आणि देव दाखवतो या जगामध्ये कोणी बलिष्ठ नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, इतकं सुंदर आहे बघा देवाचं वचन. देव ठरवतो कोणाला मारायचं आणि कोणाला काय करायचं. ऐका बरं का, जेव्हा तुम्हाला हे समजेल ना, तुम्ही आपोआप चालता बोलता म्हणणार की देव माझं प्रोटेक्शन आहे. आमीन म्हणाल का? देव माझं प्रोटेक्शन आहे. लोकांनी पाहिलं बरं का की धार्मिक लोक आहेत ना, हे प्रार्थना करायचं बंद करत नाही. मग त्यांनी सांगितलं, फरमान काढलं, आता कोणीच प्रार्थना करायची नाही. मूर्ती तयार केली, सगळ्यांनी मिळून या मूर्तीला दंडवत घालायचं. जो मूर्तीला दंडवत घालणार नाही याला तप्त भट्टीमध्ये टाकण्यात यावं. आणि मग त्यांनी भट्टी तापवली आणि तापवल्यावर बघितलं शद्रक मेशक अबेदनगो त्या भट्टीलाही घाबरले नाही आणि मूर्तीला त्यांनी दंडवत केलं नाही. आता राजानं फरमान काढलं, जो भट्टा त्या मूर्तीला दंडवत घालणार नाही त्याला भट्टीमध्ये टाकावं. आता राजानं त्याला भट्टीमध्ये टाकलं. आता भट्टीत टाकून यांनी मरायला पाहिजे ना. राजा न जमलेले लोक विश्वासणाऱ्यांना मारू शकत का? कारण तुम्हाला वाचणारा हात देवाचा मजबूत हात आहे. जगामध्ये बलिष्ठ हात दुसरा तिसरा कोणता नाही, फक्त देवाचा हात आहे. तुमचा पैसा, तुमची ताकद हे तुमचं बल नाही, तर फक्त देवच तुमचं बल आहे. देवच तुमचं बल आहे. म्हणून
मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी मी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. एखाद्या दिवस तुम्हाला मृत्यू दिसेल, डॉक्टर पण सांगतील 48 तासाची मुदत. डॉक्टर सांगतात 48 तास, 24 तास, 9 तास, 10 तास. पण जर देव तुमच्या बरोबर आहे तर त्यातूनही तुम्हाला बाहेर काढेल. राजानं पाहिलं, अरे मी 3 पुरुष टाकले, 4 जण आतमध्ये फिरत आहेत आणि एकाच तोंड देवाच्या पुत्रासारखं दिसत आहे. का? कारण बलिष्ठ हाताने त्याला वाचवलेलं आहे. का लोक झटक्यात मरून जातात? याचं कारण देव बलिष्ठांचा चुराडा करतो. म्हणून लक्षात ठेवा, कधी सुद्धा स्वतःला बलिष्ठ करू नका. आमेन म्हणाल का? कोणाचा चुराडा होतो? म्हणून बसल्यावर फुगीर गप्पा करायच्या नाही बरं का. बरेच लोक बसल्यावर एवढ्या मोठ्या गप्पा, समोरच्याला असं वाटतंय नाही बाबा, पण तुम्हाला बोलतानाच काय बोललं पाहिजे? प्रभूच्या कृपेने बरं का सगळं. मी प्रभूच्या कृपेने आहे. त्यांनी तुम्हाला जरी म्हटलं ना, आणि कुणाचं ते चढवणं पण ऐकू नका बरं का. काय ब्रदर तुम्ही, काय तुम्ही कसे, तुम्ही आमच्यापेक्षा नाही नाही रोज मेला म्हणावं बाबा, मला नको चढवू. आम्ही लय फुकतो असं कोणी बोलल्यावर. माही क्या चीज हो, ज्यानं तुम्हाला निवडलं तो सगळ्यात भारी आहे. लक्षात ठेवा. का लोक मरतात एका झटक्यामध्ये? कारण ते सगळं गौरव स्वतःला घेण्याचा प्रयत्न करत आहे. नाही, ज्यावेळेस तुम्ही स्वतःला कमी करता ना, तर त्यास गौरव देवाकडे जातो प्रियांनो. आणि तुम्ही वाचता, पण जास्त तुम्ही सेल्फ सेंटर्ड जास्त बनता स्वतःकडं. जसं राजाला खूप आनंद वाटला, लोक म्हटले ही देव मनुष्यवाणी नाही देववाणी आहे. राजा फुगला, तटावर फिरायला लागला. देवाला कोणी ओळखत नाही, मलाच ओळखायला लागलीत. शास्त्र सांगतं तेवढ्या लोकांसमोर कसं घडलं असेल कल्पना करा, इमेजिन करा. जे लोक त्याला म्हणत होते ही देववाणी, मनुष्यवाणी नाही देववाणी, आणि तेवढ्यामध्ये देवानं हात वर केला आणि त्याच्या अंगात तिथंच किडे पडले. त्याच जागेवरती, कुठलाच त्याला आजार नाही, काहीच त्याच्याकडे नाही, एकदम नॉर्मल. आणि एवढं त्याच्याकडं असणारं पाठबळ, त्याच्याकडे एवढे राजवैद्य, सगळ्यात सैनिक त्याच्याकडे. कुठून आलं ते सगळं अचानक त्याच्या बॉडीमध्ये? कसे काय तयार झाले किडे? किडे होण्यासाठी पण कितीतरी आजार व्हावा लागतो, त्याला गँग्रीन व्हायला पाहिजे, अमकं व्हायला पाहिजे. मग कसे काय किडे आले? देवाचा हात आला. देवानं सांगितलं, किड्यांना पण आज्ञा केली, याच्या शरीरात तुम्ही आहात फक्त बाहेर या. आमच्या सगळ्यांच्या शरीरात किडे आहेत बरं का. मेल्यावर बाहेर येतात, आतमध्ये चाललेत पांढऱ्या पेशी आणि ह्यांचं युद्ध चाललेलं. हे किडे आतमध्ये पांढऱ्या पेशी मारतात. देव पांढऱ्या पेशीला एकदम गायब करतो. मग बघा तुम्ही, डेंग्यू झाल्यावर पहिल्यांदा पेशी कमी झाल्या, पेशी कमी झाल्या, पेशी कमी झाल्या, पेशी कमी झाल्या, पेशी वाढवायला पाहिजे, पेशी वाढवायला पाहिजे. त्या दिवशी देवानं सांगितलं पांढऱ्या पेशीला राजाच्या शरीरामध्ये गायब व्हा. आणि त्या पांढऱ्या पेशी गायब झाल्याबरोबर हे सगळे किडे बाहेर आले आणि त्याला दिसलं लोकांना. देववाणी बघता बघता ज्याला देवाची उपमा दिली, जमिनीवरती पडला किडे पडून. त्याला कोणी वाचू शकलं नाही, कारण देवाचा हात त्या व्यक्तीवरती पडला. मृत्यूचं रहस्य जाणून घ्या. का मृत्यू आला? एका झटक्यात तो का मेला? एका झटक्यात ती व्यक्ती जगातनं का गेली? त्याचं कारण, तिसरं कारण मी पाहतो. चौथं कारण वाचूया, लुकाचं शुभवर्तमान आणि त्याचा 12 अध्याय 16 ते 21 वचन वाचा. फार सुंदर आहे हे पण. लुकाचं शुभवर्तमान 12 अध्याय 16 ते 21. सगळ्यांनी वाचलेलं माहित पण आहे, पण तरी वाचा. त्याने त्यास एक दाखला सांगितला. एक दाखला सांगितला. कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आलं. तेव्हा त्यानं आपल्या मनात असा विचार केला की, बघा सगळं गोंधळ कशानं आहे? कसला गोंधळ कशानं आहे? काय विचार केला त्याने? आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू, कारण माझे उत्पन्न 60व्या वयास मला जागा नाही. एवढा पैसा आला, तो विचार करतो काय करू पैशाचं. कधी कधी लोकांना प्रश्न पडतो काय करू? चर्च बांधायला द्या. काय करू पैशाचं? काय करू नकोस.
देवाच्या राज्यामध्ये गुंतो, सगळ्यात भारी परतफेड आहे. चर्च बांधायला लागल्यावर मी देवाची स्तुती करतो. मुंबई, पुणे, नागपूर एवढं लोकांना देवानं अग्रेसिव्ह केलं की ते लोक म्हणायला लागले, ते बिल्डर आहेत बरं का, आम्हाला बांधू द्या ना तुमचं चर्च, आम्ही येऊन बांधतो. अरे म्हटलं आमचे आशीर्वाद तुम्हाला कसे देऊ, आमच्या चर्चमध्ये बिल्डर आहेत बांधणारे. एवढंच नाही बरं का, एकानं तर सांगितलं तुमच्या चर्चची सगळी लाइटिंग मी करून देतो. मी म्हटलं बाबा ते पण आमच्याकडे आहेत, कारण माझा विश्वास आहे ज्यावेळेस आम्ही देवाचं काम करतो ते जगातलं सगळ्यात भारी काम असतं. सॉरी बरं का बिल्डर लोक, ते म्हणतील आम्ही बोललो त्यांनी तुम्हाला त्याच्यावर सांगितलं, परंतु त्या लोकांची तळमळ होती. त्यांना माहिती होतं की देवाच्या राज्यासाठी, चर्चसाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे. त्यातले पाळक साहेब मग कदाचित कमीत कमी आमची 2 माणसं तर तुमच्याकडे कामाला घ्या. 2 माणसं तर आमच्या, 2 नाही तर 1 तर माणूस तुमच्याकडे कामाला घ्या. मी मग त्यांना सांगितलं एक काम करा, तुम्हाला खरंच बांधायचं ना तर तुम्ही वस्तूच्या रूपानं, तुम्हाला दारं खिडक्या द्यायच्या तर तुम्ही देऊ शकता. मग ते त्यांना पटलं, ठीक आहे आम्ही कसं तरी करून तुमच्यात सहभागी हो. माणसाचे विचार माणसाला मृत्यूकडे घेऊन जातात, पण दैवी विचार देवाचं राज्य वाढवण्याचं काम करतं. या माणसाला कोणता विचार आला, धनाचं, माझे उत्पन्न 60 वयास, उत्पन्न 60 वयास मला जागा नाही, मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मग त्यानं म्हटलं मी असे करीन, मी कसं करील, मी आपली कोठारे, आपली कोठार मोडून मोठी बांधील आणि तेथे मी आपले सर्व धान्य, सगळं धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जीवाला म्हणेल, मग जीवाला काय म्हणेल, हे जीवा तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवलेला आहे, एवढा माल अंदर किया है, विसावा घे, खा पी आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, एवढ्यात देव काय म्हटला, अरे मूर्खा, अरे गबाळावर, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, का देव मारतो, त्याचं कारण धनाच्या पाठीमागं पडायचं. का झटका येतो, काय झालं. आता तुम्ही म्हणाल गेल्या आठवड्यात तर सांगितलं 60व्या या आठवड्यामध्ये म्हणतात नका 60. कसे उपदेश आहेत बघा नाही का, कन्फ्युजन. जेवढं लागतं देव तुम्हाला देतो, हालेलुया, तुमच्या भविष्यासाठी. अहो तुमचं पोट अर्धा पोट आणि तिजोऱ्या भरल्यात तुमच्या, राहू द्या बरं का, तुमच्या खाली करू नका, नाही तर तुमच्यासाठी मला परत गुडघ्यावर यावं लागेल. काही लोकांकडे एवढा फक्त पैसा 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 पैसा, आणि तो पैसा कशासाठी माहिती का, हे जीवा खा पी आनंद कर. चर्च नको, चर्च मध्ये गेल्यावर तिथं तर वेगळं सांगितलं जातं, बिडी पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, सिगरेट. मग आनंद कशाला करायचा. आणि पुष्कळ लोक स्वर्गात का जाणार नाही माहिती का, कारण स्वर्गात हे नाहीये. आणि त्यांना हे सगळं इथं पाहिजे, नाच गाणं पाहिजे, पिक्चर पाहिजे, हे पाहिजे, थिएटर पाहिजे, सगळं पाहिजे, टीव्ही पाहिजे, सिरियल पाहिजे. तिथे गेल्यावर मग कसं तोंड बघत बसणार आहे. तिथं सारखं गाण्याचं 24 तास वर्शिप. कसे पोचणार आहे स्वर्गामध्ये. इथं तर त्यांना असं वाटतं एक कधी गातात कधी संपतात काय यांची वर्शिप. इथं एक झालं की लांबतच चाललंय या लोकांचं, काय डोकं फिरलं का काय. कशाला पोचताय तुम्ही स्वर्गात. हे जीवा खा पी आनंद कर. मग कसं करायचं. उपदेशाला जाऊ ना. पाळक साहेब खूप छान बोलतात. उपदेश ऐकून इथंच राहा. स्वर्गामध्ये जाऊन वर्शिप करायची. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ पैसा कमवण्यापेक्षा देवाच्या मंदिरात घालवावा लागणार आहे. का जीवन कमी होतं. का देव म्हणतो की तुझा आत्मा तुझ्यापासून काढून घेईल. त्याने काय निर्णय त्याचा काय म्हणतो. मनाची समजूत काय करतो. मग त्याने म्हटले मनात म्हटलं त्यानं म्हटलं मी आपली कोठारे मोडून मोठी बांधली. चला अजून कोठार अजून एक बँक दुसरी बँक कॉस्मॉस झाली जनता झाली.
महाराष्ट्र बँक, इंडियन बँक, सगळ्या बँकेत भरत कुठल्या बँकेत नमस्ते साहेब या चहाला. साहेब पण मस्त कुत्र्यासारखी गळ्याचे हातामध्ये फिरतायत साहेब इकडं तिकडं चष्मा लावून. आणि बघा गोल्डमॅन एका रात्रीत गायब होते. बघितलं का तुम्ही? सगळं गोल्ड घातलेलं एका रात्रीत मेला. खास स्पेशल सोन्याचा सूट, सोन्याचं ते जॅकेट त्यानं बनवलं. आणि गोल्डमॅन माझ्याकडे इतकं सोनं आहे. झटका आला, एका रात्रीत गेला. आणि रस्त्यावरचा भिकारी मर म्हटलं तर मराना. पण देव काय म्हटला? धनाच्या मागे धावणारे त्यांचा काय करतो? तुझा आत्मा नाही, तू चुराडा रोख. त्याच्या तेव्हाचा की मग त्याने म्हटले, मी असे करीन मी आपली कोठारे मोडून मोठी बांधील आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवील. मग मी आपल्या जीवाला म्हणेन. मग जीवाला काय म्हणेल? हे जीवा, म्हणजे आधी फक्त साठवण्याचं काम केलं बरं का. आता खायचं नाही, डोळ्यात नजरेवर येईल, इडी मागा लागेल. मग त्याने काय केलं? आधी साठवायला लागला. आता अजून एक वचन वाचा, स्तोत्र संहिता 49:10. स्तोत्र 49:10. कसलं भारी वचन आहे बघा. कारण स्तोत्र 49:10. तो पाहतो की ज्ञानी मरतात, तसेच मूढ व पशुतुल्य नष्ट होतात. मूढ म्हणजे मूर्ख पण मरतात, पशुतुल्य नष्ट होतात. आणि आपले धन दुसऱ्यांना ठेवून जातात. कोणाला ठेवून जातात? दुसऱ्यांना. ईडीची पिढा, पळायचं, पैसा चिंगटपणा करून चहा पण प्यायचा नाही का? ते तो चॅप्टर असतं, विष खायला पैसा नाही, चहा मागतो तुम्हाला. थांब जरा, एक दिन आहे का? साठवायचं कशासाठी? हे जीवा खा पी. अरे पण बाबा आत्ताच खा ना. तू साठवतो काय शब्द आहे? वाचा बरं. कारण तो पाहतो की ज्ञानी मरतात. कोण पाहतो? देव पण पाहतो, तुम्ही पण पाहायचं. काय पाहायचं? ज्ञानी मरतात. कोण मरतं? ज्ञानी. ज्याला पैसा कमवण्याचं ज्ञान आहे तो मरतो. आणि काय करतो मरून? तसेच मूढ व पशुतुल्य मूर्ख पण मरतात आणि श्वापदासारखं जीवन जगणारे पण मरतात, नष्ट होतात. आणि आपले धन दुसऱ्यांना ठेवून जातात. एक भिकारी मेला आणि त्या भिकाऱ्याच्या पोत्याखाली कितीतरी कोटी रुपये सापडले. सारा आयुष्य चांगले कपडे न घालता खरकटे कपडे घालून मेल्यावर काय उपयोग झाला त्या पैशाचा? एवढे कोटी रुपये घेऊन. म्हणून शास्त्र काय सांगतं? मी ज्यावेळेस एखाद्याचा न्याय करतो ना, तर तो ज्ञानी, पशुतुल्य, भिकारी या कुठल्याच गोष्टीकडे पाहत नाही. तो फक्त धनाच्या मागे धावतो का हे मी पाहतो. आणि जो धनाच्या मागे धावतो ना, धावता देव त्याला दमवतो आणि तुमचं धन दुसरंच कोणाला तरी मिळतं. हे जीवा खा पी. आता म्हणा बरं, आता म्हणा, हे जीवा खा पी मजा कर. वाचायचंय ना, जगा, पैसा कमवा, परंतु त्याला मर्यादा असू द्या. देवाला सोडून पैशाच्या मागे नाही जास्त धावायचं. सारा आयुष्य त्याच्यासाठीच घातलं. इकडं स्तोत्र करता दावीद म्हणतो, मी असं पाहिलं. इकडे श्रीमंत माणूस, त्याच्या शेतामध्ये पीक आलं आणि ते पीक आल्यावर तो काय म्हणतो? आता एवढा माल ठेवू कुठं? एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्यावेळेस देवाच्या भयामध्ये तुम्ही चालता, देवाच्या मार्गामध्ये चालता, देव तुम्हाला सगळं चांगलंच देत असतो. तुम्हाला मिळवावं नाही लागत. ते आपोआप तुम्हाला मिळत राहतं. कारण शास्त्रात दिलं, प्रथम त्याचं राज्य, नीतिमत्व मिळवण्यास झटा. मग बाकीच्या गोष्टी आपोआप काय होतील? आपोआप तुमच्या. म्हणजे पहिलं काय मिळवायचं? चर्च. आता राज्य कुठलं मिळवणार आहे? चर्च मध्ये चालेल, मिळेल ना राज्य. तर तुम्ही चर्च बुडवता, पैसा, रविवारी पैसा, सोमवारी पैसा, मंगळवारी पैसा. 9:30चं चर्च नको जाऊ, थोड्या वेळी जाऊ, अजून एक बिझनेस, अजून एक धंदा, अजून एक गिराईक मारू, अजून एक.
आमचा रामती गिराईक मारत नाही, डायरेक्ट चर्चमध्ये. मग त्याला काय कमी कमी का रामू? तुला किती धंदा होतो? 1000 30,000 महिना. आणि आधी त्याला किती होतं? 9-10 हजार रुपये कमवत होता महिन्याला. आता चर्च करून त्याला फोन केला तर त्याच्या रिक्षात भाडीच असतात. भीती वाटते याला बोलवं का नाही बोलवं, कारण भाडीच असतात त्याच्या. का तर देवाने त्याला दिले सगळं भारी, श्रम नाही करावं लागत. नुसतं भाडं त्याला बिझनेसच दिला नाही, चांगलं घर दिलं. नुसतं घरच दिलं का? त्याला लेकरू पण देव देत आहे. कशासाठी पळतात, धावपळ करतात? जीव वाचवायचा म्हणून आम्ही पाहतो. निनवेचा नाश करत असताना लोटाला त्याने सांगितलं, जीव घेऊन पळ, थांबू नकोस, नाही तर मरून जाशील. एवढा पैसा कमवण्यामध्ये आयुष्य खर्च करू नका की तुमचं जीवनच संपून जाईल. कमवलेल्या सगळ्या गोष्टी त्याचा लाभ दुसऱ्या कोणाला तरी कमवा आणि दुसरा कोणाला तरी होणार आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं? देव झटका खाऊन कोणाला मारतो? जे पैशाच्या मागे जास्त धावतात. असं म्हणणं असं नाही की तुम्ही पैसा कमवूच नाही, पण पैशापेक्षा देवाला तुम्हाला महत्व द्यावंच लागेल. देवाला तुम्ही द्या, देव तुम्हाला सगळं भारी भारी देणार आहे. आमेन म्हणाल? मी तर म्हणतो महाराष्ट्रात सगळ्यात भारी भारी माझ्याकडे सध्या. वेगळे सूट बोट काय थाटच वेगळं आहे. आणि काही पाळकांना तर वाटतं यांच्याकडे लय माल आहे, सारखेच मला डोनेशन मागतात. त्यांना वाटतं खूप पैसा आहे, देवानं दिलाय, मी नाही भिकारी. पण मी त्याच्या मागं कधी धावलो नाही बरं का. अजूनही पैशाच्या मागं नाही. विचारतात मला लोक, कोणीतरी मला सांगितलं तुम्हाला मोठं पाकिट ठेव देतो पण आमच्याकडे मीटिंग ठेवा. अरे पाकिटासाठी मीटिंग केली असती तर लई मीटिंग झाली असत्या. फक्त देवाचं वचन गाजवणं एवढंच काम करत आहे. त्याच्यामुळे हेल्दी आहे बरं का अजून पण. कधी आजारी पडलो चर्च मध्ये उपदेश केला असं केलं नाही असं झालंय का? हा, एक उपदेश करताना तर सगळ्या, एक फ्रायडेची सभा होती, त्यावेळेस खूप आजारी होतो, त्यावेळेस सगळं तयारी करून ठेवली. मीटिंग संपली की सलाईन लावा म्हणून. आणि मला माहित पण नाही सलाईनची तयारी करून ठेवली. का तर त्यांना कळलं त्यांची तब्येत खूप खालावलेली. पण मीटिंग संपली आणि मी ओके होऊन परत सेवेसाठी उभं राहिलो का? तेच महत्वाचं आहे. तेच महत्वाचं आहे. तेच महत्वाचं आहे. का लोक मरतात? कारण बायबल सांगतं. आता शेवटचीच गोष्ट वाचूया. योवाचं पुस्तक 34 अध्याय 27 वचन वाचा. 25 ते 27 लास्ट. याप्रमाणे तो त्यांची कृत्ये जाणितो, तो त्यास रात्री असा उलटून टाकीतो, असा उलटून टाकतो. 25 ते 27 की त्यांचा चुराडा होतो. त्यांचा चुराडा होतो. ते दुष्ट आहेत. ते दुष्ट आहेत. म्हणून त्यास तो लोकांसमक्ष ताडण करतो. कारण त्याला अनुसरण्याचे सोडून त्याचा कोणताही मार्ग त्यांनी ध्यानात आणला नाही. त्यांच्या करणीमुळे कंगालाचा आक्रोश. शेवटची गोष्ट, परमेश्वर त्या लोकांना का झटका खाऊन मारून टाकतो? कारण त्यांनी त्याचा मार्ग बदललेला नाही. खूप वर्ष तुम्हाला देवाने संधी दिली. रोजच्या दिवसामध्ये प्रभूनं तुम्हाला संधी दिली. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण. 37 स्तोत्र आणि त्याचं 35 आणि 36 वचन. स्तोत्र 37 त्याचं 35 आणि मी एक निर्दयी दुर्जन पाहिला. तो हिरव्यागार वृक्षासारखा आपल्या जागी विस्तारलेला दिसला. पण मी तिकडून गेलो तेव्हा त्याचा मागमूस राहिला नव्हता. दुर्जनाला मी वाढू देतो. वाढ किती वाढायचं तिथं, कसं वागायचं तसं वाग. दारू प्यायची दारू पी, मारामारी करायची मारामारी कर, व्यभिचार करायचा व्यभिचार कर, फसवायचं फसव, ठकवायचं ठकव, लुटमार करायची कर. तुझ्या इच्छेप्रमाणे जसं वागायचं तसं वाग. देव पाहतो, करू देतो. आम्ही प्रार्थना करत असतो, प्रभू याचे मार्ग बदल. तो मार्ग बदलतच नाही ना. मग प्रभू काय करतो माहिती का? आता शेवटी बाकीच्या लोकांना तर भर पडलं पाहिजे ना. देव आहे हे तर कळलं पाहिजे ना. हा व्यक्ती मार्ग बदलत नाही,
आम्ही प्रार्थना करतो आणि दुसरा व्यक्ती त्याचं अनुसरण करतो. आज लोक म्हणतात ना, ते पाप करतात ते किती वाढतात. आम्ही धार्मिक आहोत आणि आमचं एवढं नुकसान होतं. तो म्हटला मीच त्याला वाढू दिलं, दुर्जनाला वाढू दिलं आणि मी त्याच्या जवळून गेलो. त्याचा मागमूस सुद्धा राहिला नाही, त्याचं अस्तित्व सुद्धा राहिलं नाही, नष्ट झाला तो. मग देव कोणाला नष्ट करतो? 37 वचनामध्ये पहा बरं. सात्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पहा. शांतिप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहील. कोण टिकून राहत? शांतिप्रिय मनुष्य. कोण टिकून राहतो? जो दुर्जन आहे तो वाढतो पण टिकून नाही राहत. वाढतो तो खूप भर 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 वाढतो. आणि देव म्हटला, ज्या वेळेस तू दुर्जनाकडे लक्ष लावशील ना, तर तू दुर्जनांसारखा नष्ट होशील. मग कोणाकडे लक्ष लाव? शांतिप्रिय मनुष्य. त्यांच्याकडे नका बघत बसू. त्यांना किती पैसा आहे, त्यांनी कसं खोऱ्याने आम्ही कधी कधी काय खोऱ्याने पैसा ओढतात. ते खोऱ्याने ओढू दे, पाटीने ओढू दे, नाही तर त्या कचऱ्याच्या गाडीने ओढू दे, टिकणार काहीच नाही. पण तो म्हणतो, जो घाईघाईने मिळवलेलं धन उडून जातं, पण जो मुठी मुठीने साठवतो त्याचं वाढतं. शांतिप्रिय माणसाचं काय, तो काय करत नाही. ते चर्चमध्ये जातो, प्रार्थना करतो, प्रार्थनेनं हळूहळू त्याच्यामध्ये बदल होतो. पहिली 1 खोली, मग 2 खोल्या, मग 3 खोल्या, मग 4 खोल्या, मग 1 BHK, मग 2 BHK, मग 1 बंगला, मग 2 बंगले. शांतिप्रिय माणसाला देव हळूहळू देतो. झटक्यावाल्याला काल त्याच्याकडे स्कूटर पाहिली, आज त्याच्याकडे एम्पाल आहे. कुठून आलं? काय करायचं तुम्हाला? कुठून आलं? एकदम मिळालं ते देवापासून नाही आहे. देवापासून मिळतं ते हळूहळू मिळतं. आणि हळूहळू मिळणारं टिकतं. आणि टिकणाऱ्या गोष्टीकडे फोकस करा. मग बायबल काय सांगतं? मी दुर्जनाकडे पाहिलं. दुर्जन, परत वाचा ते वचन. मी एक निर्दय दुर्जन पाहिला. दुर्जन कसा आहे? निर्दय. त्याला कोणाची दया येत नाही. तो सगळ्याला लुटत बसतो, कोणाला सोडत नाही. तो प्रत्येक व्यक्तीला गिराईक समजतो. त्या प्रत्येक व्यक्तीच्या विषयी त्याच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारच्या भावना नाही. आणि शास्त्र सांगतं, मी निर्दयी दुर्जन पाहिला. त्यांनी काय केलं? तो हिरव्यागार वृक्षासारखा आपल्या जागी विस्तारलेला दिसला. पण मी तिकडून गेलो तेव्हा त्याचा मागमूस राहिला नव्हता. जे लोक दुर्जनासारखं आपल्याच मार्गाने चालत राहतात, लक्षात घ्या, देव जास्त काळ प्रत्येकाला बदलण्याची संधी देत नाही. कित्येक वेळा परिवर्तन करून घेण्याच्या ऐवजी लोकांना आम्ही संकटामध्ये, अडचणीमध्ये पाडण्याचं काम करत राहतो. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या मार्गापासून बदलत नाही, तेव्हा तेव्हा देव आमची सुरक्षा काढून घेत असतो. का मृत्यू येतो? कारण आमच्या मनाचं परिवर्तन होत नाही. मनाचं परिवर्तन व्हायला पाहिजे. माझ्यामुळं कोणीच व्यक्ती कुठल्या संकटामध्ये सापडता कामा नये. अन्यथा संकटात पाडणाऱ्या व्यक्तीला शास्त्रातला पुरावा देऊन सांगतो, शद्रक, मेषक, अबेदनगोसाठी त्यांनी भट्टी तयार केली. देवानं त्यातून त्यांना बाहेर काढलं. पण ज्यानी त्याला भट्टीमध्ये टाकलं, देवानं त्या लोकांना भट्टीमध्ये टाकायला लावलं. ते एका क्षणामध्ये नष्ट झाले. पण शद्रक, मेषक, अबेदनगो वाचले. एक गोष्ट जाता जाता तुम्हाला सांगतो, तुम्हाला लोकांनी कितीही संकटामध्ये टाकलं तर तुम्ही संकटात मरणार नाही. देव तुम्हाला बाहेर काढेल. पण जे लोक इतर लोकांना संकटात टाकतात, प्रभू त्यांना नष्ट करण्याचं काम करतो. म्हणून सांभाळा. का लोक मृत्यू पावतात? मृत्यूची कारण हीच आहे, माझीच आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देवानं दीर्घायुष्य द्यावं. एक सुंदर आणि चांगलं जीवन आपण जगूया. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपले डोळे आपण बंद करूया. आपल्या मान आपण लावूया. मस्तक झुकूया. प्रभूसाठी पुन्हा एकदा आपलं समर्पण आपण करूया. देवाचं वचन आपल्याशी बोललेलं आहे. त्यानं आमच्या जीवनातलं कमीपण, उणेपण दाखवलेलं आहे.
आज पुन्हा एकदा देवाला शरण जाऊ आणि म्हणू, प्रभूजी, जीवनाचं रहस्य पुष्कळ वेळा ऐकलं, पण आज मृत्यूचं रहस्य उलगडलं. आम्हाला माहित नाही की आम्ही मृत्यू घेऊन रोज चाललेलो आहोत. हे सर्वशक्तिमान देवा, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. आज तुझा मेज सुद्धा आमच्या समोर होता, परंतु या मेजामध्ये सुद्धा मृत्यू हे आम्ही कधीच जाणलं नाही. सो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खातो, प्रभूचा प्याला पितो, तो प्रभूचं शरीर व रक्त या संबंधानं दोषी ठरतो. तुम्हापैकी कित्येक जण आज निद्रित आहेत, विसावा पावलेले आहेत. तुझं वचन हे आम्हाला जाग करणारं, आमच्या जीवनाची बांधणी करणार आहे. किती तुझ्या वचनामध्ये आम्हाला सावधगिरीचा इशारा दिलेला आहे. हे जीवा, खा पी मजा कर, याच्यामध्ये कित्येक लोकांनी आपल्या जीवनामध्ये मृत्यूला निमंत्रण दिलेलं आहे. स्वतःपुरता विचार करून काही लोक धनाच्या मागे धावून धावून धन कमवण्यासाठी सारं आयुष्य खर्च केलं. नीतीचं अनीतीचं कुठल्याच प्रकारच्या धनाचा विचार न करता त्यांनी फक्त धन मिळवलं एवढीच एक कल्पना डोक्यामध्ये ठेवली. त्याचं राज्य, नीतिमत्व या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. क्षमा करा मला. आम्ही आता आमचं लक्ष तुझ्याकडे लावत आहोत प्रभूजी. आम्हाला माहिती की वारसानं तो आम्हाला आशीर्वाद देऊन ठेवलेले आहेत. राष्ट्रीय लोकांचं काम आहे ते धनाच्या मागे धावणं, पण देवाच्या लोकांनी तर ज्यानं पुत्र दिला तो सगळं देण्यासाठी समर्थ आहे, याच विश्वासामध्ये चालणं गरजेचं आहे. ऐकणाऱ्या सर्व लोकांना आजच्या वचनाच्या द्वारे जीवन आणि मृत्यूचं रहस्य समजू दे प्रभूजी. बलिष्ठ देव त्यांचा चुरडा करतो. आमची बलस्थानच आमचा नाश करणार आहेत. ज्या बलस्थानाला घेऊन आम्ही चाललेलो आहेत, हे आम्हाला नाशाकडे घेऊन चाललेली आहेत. आमचा अहंकार, मीपणा, पैसा, ज्ञान, बुद्धी, देवानं दिलेले टॅलेंट, परंतु त्याचा चुकीच्या पद्धतीने केलेला वापर, याच्याद्वारे आम्ही आमच्या जीवनामध्ये मृत्यूला निमंत्रण देत आहोत. प्रभू आम्हाला क्षमा कर. आम्ही कधीच तुझं गौरव आमच्याकडे घेऊ नये, यासाठी प्रभू आमचा ताबा घे. पावलोपावली आम्ही घटले जावे, आमचा ऱ्हास होऊ दे, पण देव मात्र जगाला दिसू दे, कारण आम्ही त्याच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. जे पण आम्ही आहोत तुझ्या कृपेने, तुझ्या दयेने आहोत माझ्या देवा. आज लोक लांबून या ठिकाणामध्ये आलेले आहेत, परंतु जाताना ते आशीर्वादित होऊन पाठव माझ्या राजा. त्यांच्या परतीच्या प्रवासात त्यांच्या संगती तू राहा. ज्या कारणानं, ज्या उद्देशानं ते या ठिकाणात आले, परंतु आता जाताना प्रभूची शांती त्यांच्या बरोबर राहू दे. धन्यवाद देत तुझी स्तुती करत तुला गौरव दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बाबाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो.